अब फेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला है, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। बाप रे बाप, बातम्या. देशात कोरोनाचा हाहाकार, संपूर्ण देश लॉकडाऊन. अरे बापरे. प्राजक्ता माळी यांचा फरसांचा कारखाना बंद. इमिडिएटली लगेचच दुसऱ्या वाक्याला. त्यामुळे त्यांच्या मित्रमैत्रिणीवर उपासमारीची वेळ. सगळ्यात जास्त वेळा लाईव्ह येण्याच्या स्पर्धेत समीर चौगुले यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठ्या फरकाने मात. अत्यावश्यक सामानाच्या खरेदीसाठी गेलेल्या प्रसाद खांडेकरांना चुकीचा मास्क लावल्यामुळे त्याच्याच पोलीस मित्रांनी दिला चोप. व्हिडिओ बाहेर आला पाहिजे होता यार, लय मजा आली असती. व्हिस्की आणि मूगडाळ हे अत्यावश्यक सामान नाही, कोर्टाचा आदेश. पार्टी देणारच होतो, इतक्यात लॉकडाऊन झालं. प्रसाद ओक यांचं स्पष्टीकरण. प्रसाद ओकांचं आहे म्हटल्यावर स्पष्टीकरण. गौरव मोरेचं असतं तर पट्टीकरण. सोशल डिस्टन्सिंग पाळून ही जुजबी प्रथा चालू ठेवावी अशी स्किटकरी संप्रदायाची सरकारकडे मागणी. वाह, काय बातम्या आहेत. म्हणजे कोरोना आधीची पृथ्वी आणि कोरोना नंतरची पृथ्वी फार फरक असणार आहे. अहो, ऐकलत का? हा ते यार, 100 वर्ष आयुष्य तुला. का? जस्ट पृथ्वीबद्दल बोलत होतो. तुम्ही पण ना. अगं काय नाही का असंच. अहो, हा, ऐका ना, मी तुम्हाला चाय देऊ का? चाय नाही ग, तू महाराष्ट्रातली प्रथितयश अभिनेत्री आहेस. ओ माय गॉड. चाय नाही, चहा म्हण, चहा. अहो, हा, ऐका ना, अयो, मी तुम्हाला चहा देऊ का? ओहो, अरे बापरे. अहो, चहा, एवढा मान सन्मान. अरे बाप, मरतो काय मी. नाही, असं अभद्र काही बोलायचं नाही. सकाळी सकाळी तुमच्या आणि मृत्यूच्या मध्ये मी सावित्री सारखी उभी राहीन. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही स्वामी. अरे बापरे, मी स्वामी? मी स्वामी? नाही नाही, ह्याच्या मागे नक्कीच गोस्वामीचा काहीतरी डेंजर हेतू असा. नाहीतर पहिल्याच पेजवर एवढा मान सन्मान, ते पण पहिल्या शूटिंगला. शक्यच नाही ना. ऐका ना, तुम्ही इथे बसा ना. हा, काय? हे बघा, मी सकाळी सकाळी उठून नाश्ता जेवण सगळं तयार करून ठेवले. वाह. तुमच्या आवडीची काजूची भाजी आणि आंबोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला आवडतात. आणि कुकर लावलंय. 3 शिट्या झाल्या की बंद कराल का? येस. ते काय ना, उद्यापासून आमच्या सिरियलचं शूटिंग फ्रॉम होम सुरू होणार आहे. त्याची आज रिहर्सल आहे. तर आमचे डायरेक्टर सर आहेत ना, त्यांचा व्हिडिओ कॉल येणार आहे. तर ते सांगणार आहेत की कसं काय होणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होईल, थोडंसं सहन कराल का? फोन. अय्यो, सरांचा व्हिडिओ जरा घेता का? मी पटकन टचअप करते प्लीज ओके प्लीज. ओके ओके. My God, Vanu, you're looking so trim. My God, तू केवढी स्लिम दिसतेस तू. Wow, that is working, huh? Nice, छान दिसतेस. सर, मी वनिताचा नवरा आहे सर. वनिता इकडे आहे. वनिता, हा सर. हाय सर. अरे. हॅलो. सेमच आहेस. म्हणजे मेंटेन केलंस तू. क्या बात Thank you, sir. आहे. आणि हे कधी घडलं? काय? नाही म्हणजे हा जो इसम आहे बाजूला नवरा म्हणून म्हणतोय, हा. काय म्हणजे
खरंय काय? सर हे माझे मिस्टर गौरव मोरे. अच्छा अच्छा, हे काय करणार आहेत? ऍज अ कॅमेरामन हे मला हेल्प करणार आहेत शूटिंग करताना. ओ रिअली? गौरवजी नमस्कार, नाईस टू मीट यू. मी टू सर, मी टू. हा मिठू. म्हणजे मलाही आनंद झाला तुम्हाला भेटून सर. सर मी तुम्हाला सांगू का, जगात असे फार कमी नवरे आहेत जे बायकोला इतकं सपोर्टिव्ह काम करतात तिच्या करिअरसाठी. यू आर ग्रेट, यू आर ग्रेट. थँक्यू सर, थँक्यू सर. तुम्ही वनिताचे गुरु आहात, तर आज म्हणजे 2 दिवस मी तुमचा असिस्टंट सर. तुम्ही मला काही काम सांगा सर, मी करायला तयार आहे. बिंदास काही सांगा. माझा असिस्टंट? येस हो सर. कळेल. नो प्रॉब्लेम. वनिता, येस सर. मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे या माणसाशी तू लग्न केलं चेहरा न बघता, फक्त मन बघितलंस. Thank यू you. आर ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू सर. हे म्हणजे म्हणजे हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. मी खरं बोले ना? होल्ड होल्ड होल्ड. हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. नाही खरंच हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. सर डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्यावर येऊया. Oh, नाही सर, आय एम सो सॉरी. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे मला तुम्हाला नावं ठेवायची नाहीयेत. नाही, माझं सर, असं म्हणणं आहे की नाही. सर ऐका ना सर, की माझं असं म्हणणं आहे की वनिताला कधी हँडसम की डॅशिंग पर्सनॅलिटी असे बरेच ऑप्शन मिळाले असते ॲज अ हजबंड म्हणून, पण तिने तुम्हाला निवडलं का? तुमचं टॅलेंट बघून, Yes, sir. गुण बघून. तुमच्यासारखा जेंटलमॅन तिला मिळाला, राईट? हे मला म्हणायचं होतं. फिरून फिरून तुम्ही तेच म्हणताय, पण क्या चेहरा बघण्यासारखा नाही हेच होते त्याचा अर्थ. जाऊ दे ना सर. सर, चला आपण ना. सुरू करूया ना, सुरू करूया सर. ना. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हे बघा वानू. येस सर. वानू. येस सर. तुला स्क्रिप्ट मिळालं? हो सर. ओके, वाचलंस? हो सर. वाचलंस पण? हो सर. हा बात, शूटिंगला कधी वाचलं नाहीस तू? आधीच वाचलं. वा वा. बरं ऐका, हे बघा शूटिंग आपलं उद्या आहे हा. आणि आज आपण मॉक शूट इन द सेन्स की मी ते शूटिंग कसं करायचं आहे हे ओके, मी सर. तुम्हाला समजावून सांगणार हा. आहे. ओके, बरं आधी मला लोकेशन दाखवा वेअर आय नीड टू शूट. सर लोकेशन आहे बघा. या. हा आमचा हॉल आहे सर. हा. ओके, हे आमचं घर. या ओके. एवढंच घर आहे आमचं सर. एवढंच आहे? हो हॉल म्हणजे हेच आमचं घर आहे सर. ते तिथे लेफ्ट साइडला ती गुहा दिसते ते काय? सर ती मोरी आहे. मोरी? हा मोरी म्हणजे? बाथरूम आहे सर ते आमचं. अच्छा, आणि एवढंच घर आहे. म्हणजे ह्या एवढ्याच घरात मला शूटिंग करायचं आहे? हो हो सर. सर. वनिता, येस सर. तुझ्या लक्षात येत आहे का तू सिरियलची हिरोईन आहेस? ओके, आणि हिरोईनचं घर मला दाखवायचं आहे. मी काय दाखवू माझी क्रिएटिव्हिटी एवढ्याशा घरात? सर. हे घर आहे का? मुळात हे घर नाहीच आहे. या घरात माणसं राहू शकतात हे मला पटतच नाहीये. घर नाही, गोठा आहे, गोठा. कायच आणि काय ही रंगटी केलेली आहे. हा काळा रंग नाही तुम्हीच. अरे काय हे कसे रंग दिसत आहेत ते? अहो, हा, हे सर. कुठल्या डुकराने हे डिझाईन केलंय? सर मी डिझाईन केलंय. माझं ठीक आहे सर, पण घराला गोठा बोलू नका. का? हिला राग येईल. म्हणजे आणि सर घर आहे आमचं, हे शूटिंगचं लोकेशन नाहीये. जेवढं आहे तेवढं आहे ना. हा, सर. तुम्हाला शूटिंग करायचं तर बघा. नाही नाही सॉरी सर. हा. तुम्ही प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. नाही तुम्ही असं बोलू नका ना मग. हा. नाही आय एम सुनील सर, आय एम रिअली सॉरी Okay, सर, रिअली sir. सॉरी. म्हणजे प्लीज तुम्ही असं मनावर घेऊ नका. अप्रतिम घर आहे, अप्रतिम घर आहे. Thank you, sir. काय पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत घरात. काटा आला काटा लगेच. सर अप्रतिम घर आहे सर, खूप छान आहे Thank you, घर. sir. व्हेरी नाईस सर. आपण इथे शूट करूया. हा, तर आपण शूटिंग सुरू करायचंय. तर सुरुवातीला आपल्याला ना मास्टर शॉट घ्यायचा आहे. आणि तो मास्टर शॉट म्हणजे काय असतो हे मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे बघा वनिता मॅम आहेत ना, ज्या संपूर्ण दिसतील हा. इतक्या लांब उभं राहून तुम्हाला शूट करायचं आहे. ओके, ओके. मग त्यासाठी मला दहिसरला जावं लागेल. का? तरी तिचा डावा खांदा येणार नाही. नाही सर, प्लीज डोंट इन्सल्ट माय हिरोईन. ओके सर आपण एकदा ट्रायल करूया सर. ओके. हा. बेबी वानू, तुला डायलॉग स्पॉट आहेत? येस सर. येस. ओके. सर थांबा. काय? हा, ते शूट करायचं आहे हा, हा. ना. हा, मग शूटिंग केली पाहिजे की नाही. हा हा. Okay, sir. आपण ट्रायल करूया. ओके ओके okay. ओके. हा ओके ओके. रेडी. चालेल. येस सर. रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन. इकडे. हॅलो राज. राज कधी संपणार हे सगळं? राज कधी होणार सगळं आधी सारखं? राज हा पाऊस रोज येताना तुझी आठवण घेऊन येतो राज. नाही आता एक क्षणही मला
नाही थांबता येत रे राज. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अयो, काय 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 झालं? काय काय अप्रतिम अभिनय, अत्यंत नवनवोन्मेषशाली पद्धतीने तुम्ही हे मांडलंय सगळं. थँक्यू सर. काटाला अंगावर माझं एवढं झालंय हसी अख्खा अंगावर आला. जेव्हा टेलिकास्ट होईल लोकांचं काय होईल? नाही, फार डेंजर आपलं. आणि सर गौरवजी. हा सर, हा. हॅलो 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 गौरवजी. सर मी आहे. हा, ऐका ना, हाऊ द वे यू हँडल द कॅमेरा ना सर, क्या बात आहे सर. Thank you. सर तुम्ही खूप टॅलेंटेड आहात सर. Thank you. सर मला असं वाटतं ना की तुम्ही ना मोठमोठ्या भल्या लोकांना म्हणजे FTIच्या लोकांना वगैरे असं मागे टाकलंय सर. नाही सर, मी FTIचं वगैरे नाही, मी FPTIचं आहे सर. FPTI? हा सर, फिल्टरपाडा टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. तिकडचं आहे सर मी. मस्त कॉम्बिनेशन आहे, कॅमेरा बरोबर कॉमेडी. मस्त मस्त सर, कमाल सर. मी म्हणतो सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये या सर, मी तुम्हाला मस्त पॅकेज देईन. सर मी सरकारी जॉबला आहे, चांगला पगार आहे मला, त्याच्यामुळे मला काय गरज नाही. सर मी काय म्हणतो सर, हा? सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये याच सर, मी तुमचं करिअर करेन करिअर या. अहो, नको सर, माझं ऑलरेडी करिअर झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, मीडियाने तुमच्या क्षेत्राला नॉन इसेन्शियल जॉब म्हणून पहिला नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळे हा मला काय बोलून फायदा नाही सर. आणि काय मला एक सांगा, तुम्हाला का लोकांचं एंटरटेन करायचं आहे एवढं? हा, घरात बसून शूटिंग करताय कशाला? बसण्यात तर बसू द्या ना. उगाच आपलं. सर ऐका हा. ना, आपण विषयाला हात घालूया, चालेल. शूटिंग सुरू करूया. ओके, ओके, ओके. ओके हा Done. चल चलो सर. ओके ओके सर, आता आपण शूटिंग सुरू करतो. हो. ओके आता आपण ना OS घेऊया. ओके सर, चालेल. चलो. ओ यस. पुढे. काय केलं हे? तुम्ही बोललात ना OS. ओ यस. सर नको सर, प्लीज काय झालं सर? असं करू नका सर. तुम्ही हे असे पंच करताना म्हणून आमच्या फील्डला नॉन इसेन्शियल फील्ड म्हणून प्लीज नका करू. ऑलरेडी खूप गर्दी आहे, खूप जण आहेत. तुमचा नंबर कधी येणार? खूप नको सर, प्लीज सर नको. आपण शूट करूया ना सर. हे बघा ओके, तो OS जाऊ देत. हा. आता आपण क्लोज करू. ओके सर, डन. क्लोज माहितीये? हो माहितीये सर. त्याला माहितीये? नाही मला माहिती नाही, मला सांगा आधी. सांगतो. हा. क्लोज म्हणजे एवढं, इथे कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके ओके ओके. हा ओके हा. रेडी? ओके रेडी. एक मिनिट. हा. जमेल तुला? हो सर, हो. ओके ओके सायलेन्स, रेडी सर. रोल्स ऑन कॅमेरा ऍक्शन. राज कधी संपणार हे सगळं? कधी होणार सगळं? कधी संपणार हा पाऊस? काय हे काय सॉरी. वाजलं? काय झालं? हे काय वाजलं काय? सर ते होय, कुकरची शिट्टी वाजली सर, भात लावला ना म्हणून. सर हे ए इकडे बघ. मोबाईल एवढा प्रवास करून आलोय आम्ही. तुम्ही आतमध्ये कसं Direct आले? आतमध्ये ते माझ्याकडे फॅसिलिटी आहे, माझ्याकडे आहे. मी अरे इथे शूटिंग करतोय ना, माझं रक्त पिऊ नको, मला त्रास देऊ नकोस प्लीज. मी सांगतो तेवढंच कर. ओके सर, करतील ते सर. भात लावून करिअर होणार आहे का आपलं? अरे पण मला करिअर करायचंच नाही येत. ऐका ना. अरे तू गौरवजी वरून आर्य तुरीवर आलास. सर, ऐका ना. अनिता नको याला समजाव, हा एवढा आहे ना, याला मी 3 महिने खाईन. सॉरी सर. मी अरे तू रे. नको थांबा ना सर. नको खा. सर प्लीज. कसं होणार? काय होणार? आपलं करायचं ना, व्यवस्थित शूटिंग सर करायचं. मग मला तुम्ही नीट सांगा ना सर, मला माहिती आहे का, मी गव्हर्नमेंट जॉब आहे सर. सर मी सांगते सर, प्लीज तुम्ही. ओके ओके ओके. व्यवस्थित शूटिंग करा. मी ओके सांगते, मी please, सांगितलंय please, तसंच sir. करा. Yes, sir. मी जातोय पण हे वनू याच्या एक वाजव, त्याशिवाय हा सुधारणार नाही. सर नाही जातोय. त्याला भात लावला तसं लावीन, तुला लक्षात ठेव. अरे मग कशा म्हणतात मला? ऐका ना, फक्त शूटिंग पुरता मदत करा. मग शूटिंग झाल्यावर तुम्ही सांगाल ते करेन मी. प्लीज थोडंसं ऐका ना, प्लीज ऐका ना. रेडी रेडी थँक्यू सर. रेडी. चलो सायन्स, रोल्स ऑन कॅमेरा ऍक्शन. राज कधी संपणार रे हे सगळं? कधी होणार सगळं पूर्वीसारखं? राज
नाही रे नाही काय झालं काय झालं सर काय परत हे काय शूटिंगचं लोकेशन आहे शूटिंग करतोय आपण उद्या असंच होणार आहे का नाही काय? इथे हा ज्युनियर आर्टिस्टचा ग्रुप का आला माझे बाबा आहेत ते ज्युनियर आर्टिस्ट माझे बाबा आहेत हा मी कोण आहे मी दिग्दर्शक आहे कॅप्टन ऑफ द शिप ओके यांना पहिलं हाकलो अहो, ते- यांना हाकलो मला हे नको आहे सर, ऐका तिकडे ना, मला फ्रेम मध्ये नको आहेत मला व्यवस्थित शूटिंग झालं पाहिजे ओके आमचे बाबा- त्यांना हाकलो पहिलं हाकलो अहो, सर, जरा, माझे चल बाबा आहेत ना माझे त्यांना मार आणि हाकलो चल त्यांना हाकलो चल बाबा आहेत माझे तू मारणार मला नाही तू मार ना ऐका ना होतं, ऐका ना. वने वने दार उघड वने आले 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 नाही वने दार उघड का तू फक्त दार उघड तू गेली कोण आहे? कोण आहे? विषाणू तुझ्या बापाने असं स्वागत केलं तर नवऱ्याचं हा विषाणू आहे मी अरे इतक्या दिवसांनी मी घरी आलोय तर नवऱ्याला असं बघून त्याला ओवाळायचं ना आता ओवाळून टाकलेलं काय बोवाळायचं अगं, हे तुला मी घेऊन जाण्यासाठी तुला भेटण्यासाठी मी इतक्या लांबून मुंबईहून 5 पट पैसे मोजून कशी बशी एक सीट मिळून इथपर्यंत आलोय त्यात तुझ्या गावच्या शाळेत मी 14 दिवस क्वारंटाईन होतो ते क्वारंटाईन संपून ते क्वारंटाईन संपून मी इथं आलोय त्यातही 7 दिवस मला शाळेत ठेवलं उरलेले बाकी दिवस गर्दी होते म्हणून उचललं आणि मला गोठ्यात ठेवलं तर तिथे गुरांनी माझ्यावरती ऑब्जेक्शन घेतलं मग तिथून मला उचललं आणि शेणाच्या खड्ड्यात हलवलं तर तिथे कृमींनी मला नाकारलं कोणी कोणी कृमी त्यांनी पण मला नाकारलं एवढे सगळे कष्ट घेऊन मी तुला इथं भेटण्यासाठी आलोय आणि तू आल्या आल्या माझं असं स्वागत करतेस ऍक्च्युली सॉरी ते सुरक्षिततेचं अंतर ठेवायचं सोशल डिस्टन्सिंग मला माहिती आहे का तुझं सोशल डिस्टन्सिंग मी क्वारंटाईन मध्ये असताना ना तुला खिडकीतून बघितलंय एका मुलासोबत बाईकवर चांगली घट्ट मिठी मारून बसली होतीस तेव्हा सोशल डिस्टन्सिंग वारलं लागली मला सांगा एक मिनिट कोण होता तो सेक्सी नाग्या कोण होता तो सेक्सी नाग्या ते सांग मला लवकर सांग तुम्ही मला बघितलं हो या तुम्ही खरंच मला बघितलं होय मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी बघितलंय मी 3 महिने घराच्या बाहेर पाऊल सुद्धा नाही टाकलं तुम्ही मला बघितलं अरे मग मी काय मूर्ख आहे का अहो असं काय बोलता मी तर अंधार व्हायची वाट बघायची अंधारवाची वाट बघायची का अंधार झालं की सगळीकडे मला तुम्हीच दिसायचं बाई मला खूप आठवण यायची तुमची खरं सांगू का मी फक्त तुमचीच डार्लिंग आहे हो. वने डार्लिंग वने डार्लिंग वने डार्लिंग वने डार्लिंग हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय काय जरा अयो! सर जरा ए वने ह्यो कोण आहे एक मिनिट हा माझ्याच घरातून मला विचारतो मी कोण आहे ए शान्या तू कोण आहे मला आधी सांग तू कोण आहेस तू कोण आहे तू कोण आहेस ए झिपऱ्या तू कोण आहे लवकर बोल आता हात न लावता बोल तू कोण आहेस ए शान्या तू सांग नाही तर लय मार तू खाशील कोण आहेस ते सांग ना ए भाई तू बोल ना तू कोण आहे मस्त अजून 6 मिनिटं राहिलेत असं चालू राहू दे हा तू जरा गप्पा बसशील का गप्पा बसशील ए तुला माझा इंट्रो पाहिजे ना ऐक सांग. अरे 3 महिने संपूर्ण महाराष्ट्र ज्या वाक्याची आतुरतेने वाट बघत होता ना ते ऐक हॅलो एव्हरीवन आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा थँक्स ब्रदर थँक्स आता तू कोण आहे ते सांग मी हा हा आय एम धोंडीराज बाळकुमे उर्फ भुंगाराज फ्रॉम भुंगापाडा ए वने हा जीवजंतू कोण आहे आपल्या दारात अरे काय चाललंय मी आले आले मला विषाणू बोलते तुम्हाला जीवजंतू बोलते अरे काय झाले एक मिनिट काय तुझ्या गळ्यात ही 2-2 मंगळसूत्र कशी काय ग दोन हा वने हे पहिलं मंगळसूत्र कोणाचं घातलंय तू ए शाण्या तुझ्या बापाने असा प्रश्न केला होता
जे पहिलं आहे ना तेच ओरिजिनल आहे, कळलं? आणि ते मी आहे. तू विचार, हे दुसरं मंगळसूत्र कुणाचं आहे असं विचार. अरे भाई दुसरं माझच आहे ना. मग बरोबर आहे तुझा प्रश्न. एक मिनिट, हे तुझ्या नावाचं मंगळसूत्र आहे? तू ह्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंयस? पटकन बोल, खरं सांग. अगं जाडे बोल ना, खरं सांग ना. नाही आता तुम्हाला दोघांनाच वाक्य, मला काय पाठांतरचं टेन्शनच नाही. मी म्हटलं कशाला बोलायचं आता काय, तुम्ही दोघंच बोलणार तर बोलून टाका आता पटकन पटकन. इथून एवढा हात घशात घाली ना, लक्षात ठेव. पटकन बोल, पटकन सांग, ह्याच्या नावाचं मंगळसूत्र हे? माझा नवरा आहे हा. अयो, वने नाही हा पण माझा नवराच आहे. चल थांब. काय काय म्हणे, काय काय बोलतेस तू हे? मग आता 3 महिने वाट बघितली, तुम्ही आला नाहीत, मग करून टाकलं लग्न आम्ही. करून टाकलं म्हणजे भात उरला आणि तो फोडणीचा भात करून टाकला, एवढं सोपं आहे ते? हे एवढं सोपं आहे? म्हणे यार, म्हणे मी तुझ्यासाठी किती काय केलं, म्हणे तू असं का वागलीस, म्हणे तू का धोका देतेस मला सांग ना. मग काय करणं अपेक्षित होतं माझ्याकडनं तुम्हाला? म्हणे जरा हात काढतो का? हा? काय झालं? तुम्हाला नाही कळलं काय? एकटा बाईचं जीणं किती मुश्किल असतं. विचार कर मी कसा संसार करतोय ते. हा? तुम्हाला नाही कळायचं एकटा बाईचं जीणं किती मुश्किल असतं. अरे पण मी तर नवरा जिवंत आहे ना म्हणे. नाही नाही, मी अशी घराबाहेर पडायचे ना तर लोकांच्या अशा बोचऱ्या नजरा माझ्याकडे असायचे. मला इतकी भीती वाटायची ना, मी नाही सांगू शकत. वने, तुझा खूप मोठा गैरसमज अजूनही होतोय. कसला? त्या लोकांच्या बोचऱ्या नजरा नव्हत्या, घाबऱ्या नजरा होत्या. अरे बापरे, कोणाला हे असं घाबरायचे ते? काय? हा, मी पण असं झालं क्या? अरे बापरे, असं झालं होतं माझं पण. तुला वाटलं मी त्या नजरेने बघतोय, मग आपल्या दोघांचं लग्न झालं. ये ना फक्त तुम्हालाच वाटायचं. नाही वने, सगळ्यांना तसं. तुम्ही का बसा, लग्न झाल्यापासून हे असंच करतात. कधी म्हणून समजून घेतलं नाही यांनी मला. अरे हा माझी अख्खीची अख्खी बायको घेऊन चाललाय, अजून काय समजून घेऊ म्हणे मी. ते म्हणे असं करू नको ना यार, तुला माहिती आहे ना तुझ्यासाठी आपण काहीही करू शकतो, तुला चांगलं माहिती आहे. तुम्ही माझ्यासाठी काहीही तू करू बोल, मी काहीही करू शकतो. हा, माझ्या धोंडू सारखा डान्स करून दाखवाल तुम्ही? डान्स करायचा आहे हा? धोंडू सारखा? हा? अरे धोंडू पेक्षा भारी डान्स करेन मी. कोणता? बघायचं तुला? ए आमिर भाई वाजव रे. ए बोले बच्चे. ए भाई कैसा है तू? अरे मैं ठीक है, तू कैसा है? तू बहुत सूझेला दिख रहा है रे भाई. अरे कुछ नहीं रे, मैं एक दिन बोला माकू, मेरे को खाने का तंबाकू, नीचे गया पुलिस ने दिया बाम्बू. ए बोले पुलिस. हा, त्याला सांग करायला. हा तुमचा डान्स आहे? त्याला सांग ना करायला मग. धोंडू आपला राडा होऊन जाऊ दे. करू का? दादा लाव. कसलं भारी डान्स केलाय. याने डान्स केला की अवयव विकले. असं नसलं. हा डान्स आहे याचा. हा? अरे आपल्या डान्स मध्ये बघ काय? संभाषण आहे, इमोशन्स आहेत. किधर था मैं, माचू पिचू के डोंगर पे, फिर क्या हुआ, मैं गया, मैंने पूछा माकू, मैं ले गया तंबाकू, फिर पुलिस ने मारा. एवढं वाक्य आहे ह्याच्यात. काय आहे का? हाच ओरिजिनल डान्स असतो. हो काय? तुम्ही जरा शांत घ्या हा. आणि आता आलाय तर तोंड पण गोर करून जा. तोंड गोड कशाला? लॉकडाऊनची गुड न्यूज आहे. लॉकडाऊनची गुड न्यूज. वने नाही, वने बोल सगळं खोट आहे. वने बोल सगळं खोट आहे. नाही हे सगळं खरं आहे. न्यूज कन्फर्म पण झालीये. वने तुला बोलताना लाज कशी वाटत नाही का वने? काय? असं काय बोलतेस तू? का कसली लाज वाटायला पाहिजे? म्हणजे आता 3 महिन्यानंतर लॉकडाऊन हळूहळू ते उघडवतायत, ती गुड न्यूज आहे की नाही? अरे लॉकडाऊन सुरू होत आहे ना, लॉकडाऊन संपलं ना. अरे अच्छा ही good news आहे. अरे सॉरी मला वाटलं की
तुम्हाला काय वाटतं ना मला सगळं माहिती आहे. तिकडनं घरातनं मला फोन करायचा, कुठे कोण आहे बाजूला, कोण बोलतंय जरा बघू. किती संशय घ्यायचात माझ्यावर. तेव्हाच ठरवलं तुम्ही जेव्हा इथं आलात ना याच्यासोबत मिळून तुम्हाला अद्दल घडवायची. ह्यो माझा प्रियकर नाही, मग? माझा चुलत भाऊ आहे. यो आपल्या लग्नाला नव्हता ना आला तो जॉब मुळे. तो आता मी याच्या लग्नाला आले ना त्याच लग्नाला हा पण आला आणि लॉकडाऊन मुळे अडकून बसलाय. अरे ए भाऊ सॉरी मेवणे चूक झाली माझ्याकडून. सॉरी, मला माफ करा हो. ओ भाऊजी हा. एवढा काय डोंट वरी. हा. काय काळजी नका. हा, मस्त मस्त राहा एकदम. आणि ती एकदा ही स्टेप करून बघा, नाही, जमेल मी तुम्हाला. करेन ती. जमेल ना. हा. वने हा. येतो का? काळजी घे. आणि नाव अमिताभच ठेवायचं. चला भाऊजी येतो. येतो. सॉरी यार वने, चूक झाली यार माझ्याकडून. अरे वने एक मिनिट. काय धोंडू काय बोलला? काय कुणाचं नाव अमिताभ ठेवायचंय? कोणाचं नाव मी तर नाही वहिने, काहीतरी घोळ आहे. तू असं का बोलून गेला की याचं नाव अमिताभ ठेवायचं म्हणून? ए धोंडू इकडे. खरं सांग, मला सांग पहिले कुणाचं नाव अमिताभ आहे ते. मला काय माहिती? नाही मला सांग पहिलं. तुम्ही आयुष्यभराचं नाही, तुमच्या- मला सांग